ॲसिडिटीवर रिझल्ट आले. त्याच्यानंतर मग आम्ही नेटवर्क मार्केटिंग टाकले. ॲसिडिटीचा प्रॉब्लेम कधीपासून होता? मला नव्हतं, वडिलांना नव्हतं. वाटला कधीपासून होता? पूर्वीपासून होतं. म्हणजे खूप वर्षाचा होता. हो मग त्याच्यासाठी काही दवाखाना वगैरे वगैरे हो, डोळे चालू होते. गोळ्या चालू होत्या, खूप दवाखाना झाला होता. बरं, मग प्रोडक्ट भेटल्यानंतर किती दिवसात रिझल्ट आला काय? साधारण 4 ते 5 बॉटलमध्ये चांगल्यापैकी रिझल्ट आला. 6 बॉटल पुरे घेतले. 6 बॉटल पूर्ण घेतल्या, मग पित्त शांत झालं? शब्द क्या बात आहे. म्हणजे किती वर्षाचा आजार? काय सांगता? म्हणजे न सांगता ना, म्हणजे लगभग 15-20 वर्ष जास्त, बरोबर. 20 ते 25 वर्षाचा आजार आला. किती महिने प्रोडक्ट कंटिन्यू केलं? 3-3.5 महिने. म्हणजे 3 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला आणि जवळपास 15 ते 20 वर्षाचा आजार 3 महिन्यात कव्हर झाला. आणि मग नंतर तुम्ही प्रॉपरली ट्रस्ट बसला प्रोडक्टवरती, कामाला सुरुवात केली. खरं आहे? बरं, मग त्याच्यानंतर कामाला सुरुवात केल्यानंतर पहिला पेआउट किती आला? 1500 रुपयाचा पहिला. म्हणजे 1500 पासून पेआउटला सुरुवात केली. म्हणजे बघा, मी काय बोललो, मिनिमम कितीचा येतो? 300चा, बरोबर. बरं, त्याच्यानंतर मग कसा? चालूच आहे. आता मग 3 ते 4 शॉप झाले. 3 ते 4 शॉप झाले. आठवड्याचा हायेस्ट इन्कम किती गेलं? 3,500 रुपयापर्यंत आठवड्याचा हायेस्ट. म्हणजे 3,000 रुपये जरी आठवडा पकडला, महिना किती झाला? 12,000 रुपये. हॅलो, साईड इन्कम किती आला त्यांना? बरं सर, पॅशन काय तुम्ही सांगा? शेती करतात आणि अजून काहीतरी शिकताय तुम्ही? काहीच नाही. याच्या आधी पल्समध्ये होतं, त्याच्यात पुढे. अच्छा, बुडालो. चलो, म्हणजे बघा, याच्या आधी त्यांना बॅड एक्सपिरियन्स आहे. एक पल्स म्हणून कंपनी होती, जिच्यामध्ये पैसे भरले, बुडले, कार्यक्रम झाला. पण इथं प्रोडक्ट वापरलं, रिझल्ट आला, रिझल्ट घेतला, कामाला सुरुवात केली. आणि आता टोटल इन्कम किती झालं? 40,000 टोटल इन्कम झालं. जोरदार काय झालं? किती दिवसामध्ये झालं? 6 महिन्यामध्ये सरांचं तेवढे इन्कम झालं. हॅलो, कळत आहे? सुरुवात सगळ्यांची कमीतनंच आहे, नंतर हळूहळू वाढत गेली. त्यानंतर अजून कोण?